तांदळाच्या कांड्या केल्यानंतर असं काय झाले कळालंच नाही। तांदळाचं पीठ आणलं होतं 2 किलो दळून, ते संध्याकाळनं भिजत घातलं, सकाळनं मग चूल पेटवली, जेवढं पीठ आहे त्याच्या 1.5 पट पाणी ठेवलं होतं उकळायला आणि चुलीवरच कांड्या करणार होतो। पाण्याला उकळी आली की त्यामध्ये तीळ जिरं घातलं, चवीनुसार मीठ घातलं आणि थोडासाच एकदम पापड खार घातला होता। त्याला उकळी आली की जे पीठ भिजत घातलं होतं ते गरगटून घेतलं। याला गरगटायला लागतंय पीठ घालताना, नाहीतर गाठ्या होतात, एकही गाठी होऊन द्यायची नाही पीठ शिजताना, आणि याला खेटाय तर भरपूर लागतंय। नंतर ना मग पीठ एकसारखं खेटून घेतलं आणि नंतर 10 मिनटं मग परत झाकून ठेवलं जाळ कमी करून, आणि पीठ आणखी एकदा मी हलवून घेतलं आणि जो चकलीचा चकत्या असत्या ना त्यानं ह्या कांड्या गाळून घेतल्या आणि कांड्या गाळ्या। एवढ्या माझ्या गाळ्यानंतर ना कांड्या झाल्या होत्या। 4 दिवस ऊन दिलं त्याला आणि वाळल्यानंतर एवढ्या झाल्या होत्या। नंतर ना तळून बघितल्या, खरं तळताना असं झालं की त्या कांड्या लाल पडल्या। तळताना काय झालं काय माहीत, त्यात पापड खार जास्त झाला का काय असं मला वाटतंय। खरं खायला 1 नंबर खुसखुशीत झाल्या होत्या। तुम्हाला काय वाटते कमेंट करा। रेसिपी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब